नमस्कार. मी जगदीश गौड. आज चंद्रग्रहण आहे आणि ग्रहण म्हटल्यावर त्यावर अनेक चर्चा होतात. कधी चांगली चर्चा होते, कधी वाईट होते. आणि ग्रहण किंवा तत्सम काही गोष्टी आल्या तर त्यावर हिंदू धर्मामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याचा विरोध हमखास होतो आणि विरोध करणारे हिंदू धर्मियांच्या व्यतिरिक्त दुसरे कोणी हिंदू धर्मीयच असतात. तर ग्रहण याबद्दल ज्या गोष्टी आपण ऐकल्या आहेत किंवा आपल्याला माहीत नाहीत त्याबद्दल आपण थोडी माहिती घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत राजेश महाराज सामनगावकर. ते काय आहेत याबद्दल थोडी माहिती ते अगोदर देतील, त्यांचा परिचय देतील आणि पुढे आपण मग चर्चा सुरू करू. महाराज, स्वागत आहे तुमचं आमच्या या कार्यक्रमामध्ये. ग्रहण याबद्दल आपण थोडी सविस्तर माहिती विशेष करून गृहिणींना, मुलींना आणि युवा वर्गाला द्यावी, कारण युवा वर्गाला त्याची सखोल माहिती नाही आहे आणि शिक्षणामधून ग्रहण किंवा तत्सम काही गोष्टीची माहिती युवा वर्गाला नसते. तर आपण सर्वप्रथम थोडी माहिती द्यावी. सर्वात प्रथम तर मी तुम्हाला हेच सांगेल की ग्रहण फक्त दोनच ग्रहांना लागतं, एक सूर्याला आणि एक चंद्राला. आणि हे ग्रहण लागण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की समुद्र मंथनातून निर्माण झालेला अमृताचा कलश राहू नावाचे दैत्य घेऊन पळू लागला. आणि जर राहू नावाच्या दैत्याने जर अमृत पिलं तर देवतांचा पराजय होईल आणि देवतांचा विजय कधी होणार नाही. म्हणून भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार धारण केला आणि त्या राहू नावाच्या दैत्याकडून तो अमृताचा कलश घेऊन देवतांना अमृत पाजलं आणि त्यामध्ये राहूने देखील अमृत पिलं. आणि अमृत पिल्यानंतर भगवंताला कळालं की हा देव नाही, दानव आहे. म्हणून भगवंताने त्याचा संहार केला. त्याचे दोन भाग केले, शरीराचा भाग एक वेगळा केला आणि डोक्याचा भाग एक वेगळा केला. जो डोक्याचा भाग झाला तो झाला राहू आणि शरीराचा भाग झाला केतू. आणि ह्या देवांना ज्यावेळेस कळालं की दैत्याने अमृत पिलेलं आहे, हे सूर्य आणि चंद्रामुळं कळालं. म्हणून हे राहू आणि केतू सूर्याला आणि चंद्राला त्रास देतात. म्हणून ज्या ज्या वेळेला सूर्य आणि चंद्रासोबत राहू येतात त्यावेळेस ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण निर्माण होतं. आणि हा ग्रहणाचा प्रभाव या सृष्टीतलावर संपूर्ण प्रकारे होतो, कारण की चंद्र आणि सूर्य हे दोन महत्वपूर्ण ग्रह या सृष्टीचे पोषक आहेत. सूर्याशिवाय आणि चंद्राशिवाय ही सृष्टी चालू शकत नाही. म्हणून या ग्रहणाचा प्रभाव सृष्टीतलावर प्रत्येक व्यक्तीवर, प्रत्येक जीवावर, शरीरावर, झाडावर, प्रत्येक गोष्टींवर हा प्रभाव होत असतो. आता आपण जर बघितलं तर काही लोक जे टीव्ही डिबेटमध्ये असतात ते सतत जे तुम्ही गोष्टी सांगताय याचं खंडन करतात आणि ते म्हणतात की हे थोतांड आहे किंवा हे अंधश्रद्धा आहे. आता अनेक वेळेस आम्ही ऐकलेलं आहे की ग्रहणामध्ये भाजी कापू नये किंवा दूध काढू नये, म्हणजे गायींचं, म्हशींचं वगैरे दूध काढू नये. अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तर हे त्याला अंधश्रद्धा सांगतात आणि सांगणारे दुसरे तिसरे कोणी नसून ते हिंदूच असतात. तर यावर हे भाजी कापू नये किंवा दूध काढू नये किंवा याचा कुठला परिणाम आपल्या समाज माध्यमांवर, आपल्या लोकांवर होतो याबद्दल थोडंसं. असं आहे, विशेष करून हा जो सांगण्याचं कारण आहे, गर्भवती स्त्रियांनी ग्रहणाच्या पर्वकालामध्ये काही चिरू नये, कापू नये किंवा दूध वगैरे काढू नये, कारण याचा प्रभाव होणाऱ्या संततीवर होत असतो. कारण होणारी जी संतती आहे ती सूर्यचंद्राच्या माध्यमातून तिचं पालन पोषण होत आहे शरीराच्या माध्यमामध्ये. आणि चंद्र हा मनाचा कारक आहे, त्यामुळे होणारं बाळ हे जे आहे परिपूर्णता पक्व नसतं किंवा एखादा त्याच्या शरीराला अपाय होऊ शकतो, व्यंग असू शकतं. म्हणून शास्त्रीय कारणानुसार काही चिरू नये, कापू नये असं गर्भवती स्त्रियांसाठी विशेष नियम असतात. आणि विशेष करून चंद्रग्रहण हे रात्रीच्या कालावधीमध्ये येतं, त्यामुळे चंद्रग्रहणामध्ये नामस्मरण हे सर्वात श्रेष्ठ सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्या कुठल्या माता भगिनी आपल्या गर्भवती असतील त्यांनी विशेष करून आज रात्री 9:56 तर रात्री 1:30 वाजेपर्यंत स्नान करून देवापाशी बसायचं आहे. एक नारळ घेऊन बसायचं आहे की येणारं ग्रहण त्या नारळाच्या माध्यमातून त्याच्यावरती विघ्न परिपूर्ण चाललं जावं आणि त्यांच्या होणाऱ्या संतती सुदृढ, चांगली, बुद्धिव्याधी असावी. म्हणून भगवंतासमोर आज त्यांनी एखादं भागवत ग्रंथ, नामस्मरण किंवा काही एखादं गुरुमंत्राचा जप करावा. आता आपण या ज्या गोष्टी सांगितल्या या शास्त्राला जोडून आहेत, याला वैज्ञानिक असं काही माहिती आहे का तुमच्याकडे? वैज्ञानिक बघा, ग्रह आणि चंद्र तर शास्त्रीय पण तेच आहेत आणि वैज्ञानिक पण तेच आहेत. काही वैज्ञानिकांचे चंद्र आणि सूर्य वेगळे नाहीत.
सृष्टीमध्ये आज कुठला व्यक्ती एखादा अमेरिकेत राहत असेल, जपानमध्ये राहत असेल, कुठल्याही देशात तो राहत असेल, तर त्यांच्यासाठी सूर्य आणि चंद्र एकच आहेत. काही असं अमेरिकेसाठी वेगळं आहे, वैज्ञानिकांसाठी वेगळं आहे किंवा ज्योतिषांसाठी काही वेगळं आहे, असं काही नाही. वैज्ञानिक लोक जे आहेत, आजचं जे युग आहे हे विज्ञान युग आहे. पहिले लोक अज्ञान होते. एका खेड्यामध्ये एक ब्राह्मण राहायचा आणि तो संपूर्ण त्या गावाचं मार्गदर्शन करायचा. आज युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळे लोक वैदिक झालेत. सगळ्यांचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे गुगलच्या माध्यमातून. म्हणून जे लोक आहेत ते आपल्या बुद्धीला कुठंतरी वाढवण्याचा प्रयत्न करून काहीतरी त्याचा विरोध करण्याचा प्रयत्न करत आहे. पण कोणी कितीही विरोध केला तरी शास्त्र हे पुरातन आहे, अनादी काल आहे आणि हे अनादी कालापासून चालत आले आहे. तुम्ही जर हिंदू आहात तर तुम्हाला श्रद्धा हा एक तुमच्या शरीरातला भाग आहे. जर तुम्ही श्रद्धेने मानत असाल तर तुम्हाला सगळं त्याचा अनुभव चांगला येईल, आणि जर तुम्ही त्याला अंधश्रद्धा म्हणून बघत असाल तर तुम्हाला त्याचे अनुभव सगळे चुकी येतील. हे प्रत्येक माणसाच्या आतमध्ये लपलेली पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी आहे. म्हणून जे होतंय हे सत्य आहे, फक्त तुम्ही त्याला पॉझिटिव्हिटीने बघता का निगेटिव्हिटीने बघता, तसं तुमच्या त्या शरीरावर, मनावर त्याचा परिणाम करणारा हा सूर्य आणि चंद्र आहे. आता आपण जे बघतो की तुम्ही एक गोष्ट सांगणार आणि काही स्वतःला वैज्ञानिक म्हणणारे वेगळं काहीतरी मांडणार, ते सतत विरोध करणार. हा विरोध आज नाहीये. म्हणजे अगदी देव आणि राक्षस त्या काळात सुद्धा जे दैवी शक्ती त्यांचा राक्षसी वृत्तीचे लोक विरोध करायचे. म्हणजे आज जे हिंदू धर्माला किंवा हिंदू परंपरेला विरोध करतात त्यांना आपण राक्षसच मानावं का मग? बघा, असं म्हणणं तर योग्य वाटणार नाही, परंतु वृत्ती तर त्यांची राक्षसीच आहे. आपण असं म्हणलं म्हणजे थोडंसं चुकीचं ठरेल की त्यांना राक्षस म्हणणं हे चुकीचं आहे. कारण त्यांना भगवंताने बुद्धी दिलेली आहे, ज्ञान दिलेलं आहे. फक्त त्यांना काही ना काही कारणाने विरोध करायचा आहे. त्यांच्या पोटात कुठं दुखतं, कशासाठी दुखतं हे मी तुम्हाला सांगू शकणार नाही, परंतु जे आहे ती वृत्ती त्यांची राक्षसीच आहे. त्यांनी आपली वृत्ती बदलावी, आपल्या धर्मावर आस्था ठेवावा. ज्या हिंदू धर्माला जगामध्ये सर्वात श्रेष्ठ मानलेला आहे त्या हिंदू धर्मामध्ये आपण जन्माला आलेले आहेत. आपल्या पूर्वजांना विचारा की ते कुठल्या प्रकारे देवधर्माला मानत होते. आज पूर्वी काळी युट्यूब, फेसबुक नव्हतं म्हणून त्यांच्याकडे एवढी माहिती नव्हती, म्हणून ते एका ब्राह्मणाच्या, एका गुरुच्या माध्यमातून ते पुढे चालायचे. आज प्रत्येक व्यक्ती सक्षम आहे. मी जर तुम्हाला काही बोलत असेल तर तुम्ही युट्यूबवर, फेसबुकवर सगळं सर्च करून त्याचा तुम्ही खरं खोटं शहानिशा करू शकता. फक्त हा वृत्तीचा फरक आहे. ही वृत्ती त्यांची राक्षसी आहे, कारण त्यांच्या काही गरजा किंवा त्यांना आलेले अनुभव हे त्यांच्या प्रारब्धाने चुकीचे असतील, म्हणून त्यांना त्या मार्गाने निर्मिती त्यांची झालेली आहे. परंतु मी एवढंच सांगेल की मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे, याच्यामध्ये नवग्रहाच्या अधीन माणसाचं सगळं जीवन आहे. तुम्ही कितीही म्हणा, कसंही म्हणा, परंतु आज ही सृष्टी अंशात्मक ही कुठल्या ना कुठल्या तरी अदृश्य शक्तीवर चालते, आणि ती अदृश्य शक्ती म्हणजे सूर्य आणि चंद्र आहे. मग त्यांना होणारा त्रास हा प्रत्येक जीवाला होणारा त्रास आहे. आजच्या चंद्रग्रहणाच्या निमित्त तुम्ही काय मार्गदर्शन लोकांना करणार? काय करायचं, काय नाही करायचं याबद्दल एक कमी शब्दामध्ये थोडी माहिती द्या. बघा, तसं तर आता दुपारी 12:30 वाजेपासून वेद प्रारंभ होत आहेत. शास्त्रानुसार असं सांगितलेलं आहे की वेद पर्व कालामध्ये कुठलंही शिजलेलं अन्न खाऊ नये, कारण की अन्नामध्ये दोष असतो. म्हणून अन्न खाऊ नये. अन्न खाल्ल्याने माणसाची वृत्ती, बुद्धी, मन अशांत होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून वेद पर्व कालामध्ये खाऊ नये. परंतु आजच्या या युगामध्ये प्रत्येकाला मेडिसिन चालू आहे, काही ना काही आरोग्याच्या संबंधित त्रास आहे. म्हणून आबाल, बालक, अशक्त, गर्भवती स्त्रिया, जे व्यक्ती आजारी आहेत, अशा लोकांनी संध्याकाळी 6:30 वाजेपासून वेद पाळायचे आहेत. त्याच्यानंतर त्यांनी फक्त पाणी प्यावं, कुठल्याही प्रकारचं शिजलेलं अन्न खाऊ नये. फारच जर भूक लागत असेल तर फ्रूट खावेत, की जे नॅचरल आहेत, ज्याला कुठल्याही प्रकारचा दोष नाही. रात्री 9:56 पासून तर 1:30 वाजेपर्यंत ग्रहण पर्व काल आहे. या पर्व कालामध्ये कोणीही पाणी पिऊ नये, झोपू नये, मलमूत्र विसर्जन करू नये, देवापाशी बसून नामस्मरण करावं. कारण की चंद्र हा आपल्या शरीरामध्ये मनाचा कारक आहे, आणि चंद्रग्रहण हे प्रत्येकाचं मन दूषित करणार आहे. म्हणून आपल्या मनाला चांगलं ठेवण्यासाठी आणि आपल्याला सत्संग, विवेक, बुद्धी प्राप्त होण्यासाठी म्हणून हे ग्रहणाचे नियम पालन करावे. गर्भवती स्त्रियांनी विशेष करून करावे, कारण की त्या 2 जीवांचे असतात. येणारा जो जीव आहे, बालक आहे, त्याला देखील चांगलं आरोग्य, सक्षम बुद्धी, त्याला कुठल्या प्रकारचं व्यंग नसावं, याच्यासाठी त्यांनी या ग्रहणाचं परिपूर्णतः पालन करावं. बरेचसे लोक रात्रीचं ग्रहण आहे पाळत नाही, झोपे जातात,
परंतु त्यांना एकच रिक्वेस्ट आहे की होईल तिथपर्यंत प्रयत्न करून ग्रहण पालावं, कारण की याच्यानंतरचं जे येणारं ग्रहण आहे ते होळीच्या पौर्णिमेला येणारं ग्रहण आहे. आता मधात ग्रहण नाहीये. भारतामध्ये दिसणारे जे प्रामुख्याने ग्रहण आहे एक आजचं आहे आणि दुसरं ग्रहण डायरेक्ट फाल्गुन शुद्ध पौर्णिमेचं आहे, होळीचं आहे. म्हणून प्रयत्न करावेत जे तुमच्यासाठी, तुमच्या आरोग्यासाठी विशेष करून चांगले आहे. थोडा आपला परिचय द्या पूर्ण. मी राजेश महाराज सामंतगावकर गेले 25 वर्षापासून पौरोहित्य आणि ज्योतिष शास्त्र करतोय. जालना शहरामध्ये आमचे परंपरागत आमचे वडील, आजोबा, पणजोबा देखील पौरोहित्य करतात आणि मी खानदानी भिक्षुकी आहे पूजापाठ करण्यामध्ये. आणि परंपरागत आमच्या घरामध्ये ज्योतिष आहे. मी जालन्यामध्ये इन्कम टॅक्स कॉलनीमध्ये राहतो आणि सिव्हिल क्लब आझाद मैदान या ठिकाणी माझं ज्योतिषाचं ऑफिस आहे. निश्चितच महाराजांनी जी माहिती आपल्याला दिली ती खूप उपयोगी असेल असं मी मानतो. महाराजांचे खूप खूप आभार. त्यांनी आम्हाला वेळ काढून ही सविस्तर माहिती दिली. खूप खूप धन्यवाद.